श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती अधिक मास चाललाय. अधिक मास फक्त एकच दिवस बाकी आहे. येत्या 14ला अमावस्या आहे. अमावस्या प्रारंभ होते दुपारी 12:20 आणि ती संपणार आहे सोमवारी सकाळी 8:24. सोमवारी अमावस्या संपणार आहे. उगवती सूर्याने बघितली त्यामुळे ती सोमवती अमावस्या धरली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही उपाय 14लाही करू शकता आणि 15लाही करू शकता. पण 15 तारखेला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचंय आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची. दुसरं, तुम्हाला पिंपळ झाडाला जल अर्पण करायचंय. आता पिंपळ झाडाला जल अर्पण करताना त्यामध्ये थोडेसे साखर टाका आणि कच्चं दूध टाका आणि ते जल पिंपळ झाडाला अर्पण करा. पिंपळ झाडाला जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जप करा. शक्य असल्यास तुम्हाला तिथे दिवा सकाळी दिवा लावला तरी चालेल, संध्याकाळी दिवा लावला तरीही चालेल. दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावा पितरांच्या नावाने पिंपळ झाडाखाली. तर तुपाचा लावा, तिळाच्या तेलाचा लावला तरी चालेल, साधं तेल असेल त्याचा लावला तरी चालेल, त्यात थोडेसे काळे तेल टाका तरी चालेल, उत्तम राहणार आहे. सोबत त्या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला निवेद दाखवायचा आहे. तर काय करायचं, बिन मिठाचा थोडा भात शिजवायचा आहे. थोडा जेवढा शिजत असेल तेवढा सगळा निवेद तुम्हाला दाखवायचा. त्यामुळे थोडाच बिन मिठाचा भात शिजवा. त्या भातामध्ये तुम्ही दही आणि काळे तीळ टाकून तो निवेद तुम्हाला पितरांच्या नावाने तुम्हाला कावळ्यांना दाखवायचा आहे. हा उपाय तुम्हाला करायचा किंवा तुमच्या घरामध्ये जे काही अन्न शिजल पहिली जसे पोळी भाजी करता तुम्ही ते नैवेद्य तुम्हाला कावळ्यांना दाखवायचं आहे. कावळ्यांना दाखवायचं हे लक्षात ठेवा. हा त्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे. सोबत तुमची आंघोळ झाली की तुम्ही देवपूजेच्या अगोदरच पितृसूक्त वाचून घ्या आणि मग हातपाय धुवून तुम्ही तुमची रोजची देवपूजा जी नित्यसेवा आहे ती नक्की करा. देवांची नित्यसेवा जी पूजा करता तशी नित्यनेमाने पूजा नक्की तुम्ही करा. त्या दिवशी तुम्हाला अन्नदान करायचंय. शक्य असेल तेवढं अन्नदान करा. एखाद्या गरीबाला खायला द्या. पैसे देऊ नका, अन्नदान काही पण खायला वगैरे द्या. वडापाव द्या, भजीपाव द्या, जे शक्य असेल. 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा दिला तरी चालेल. त्या दिवशी तुम्हाला दिवसभरात जेव्हा शक्य असेल तेव्हा मंदिरात जा, महादेवच्या मंदिरात जावा, महादेवच्या पिंडीवर जल अर्पण करा आणि काळे तीळही अर्पण करा. तिथे बसूनच ओम नमः शिवाय मंत्र जप हा 108 वेळा करा. त्याने आपल्या पितरांचा दोषाचा प्रभाव खूप कमी होतो. शक्य असेल तेवढे दान धर्म करा. गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आणि त्याचे गोळे बारीक बारीक गोळे करायचे आणि ते गोळे तुम्ही झाडांच्या खाली कुठे आसपासूनची झाडं असेल झाडाखाली तुम्ही टाका. ते मुंग्या येऊन खाऊन जातील. ते तुमचं अन्नदान सुद्धा होते ह्या पद्धतीने. त्यामुळे अन्नदान नक्की करा. दिवशी अन्नदानाला तेवढंच महत्व आहे. जे अमावस्याला तुम्ही प्रत्येक अमावस्याला जर तुम्ही अन्नदान केलं तर तुमच्या घरात नेहमी भरभराटच राहणार आहे. हे छोटे छोटे उपाय केल्यामुळे आपल्या पितरांचा प्रभाव दोषाचा प्रभाव कमी होतो त्या दिवशी. त्यामुळे शक्य असेल तेवढे उपाय नक्की करा. जास्त मोठे आणि अवघड नाही. त्यामुळे नक्की ही सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.